नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक आनंदाच्या महत्त्वाच्या बातमीचे लाईव्ह स्पष्टीकरण करत आहे. तर व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, परंतु संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणे आपणास आवश्यक आहे. तर चला पाहूया आजचा प्रमुख लाईव्ह व्हिडिओ. एप्रिल महिना पगार व पेन्शन कोषागार विभाग परिपत्रक जारी, कर्मचारी व पेन्शनर्स गुड न्यूज. मित्रांनो, एप्रिल महिना संपत आला की प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मनात एक प्रश्न असतो, तो म्हणजे नवीन आर्थिक वर्षाचा पहिला पगार केव्हा होणार किंवा नाही. काही तांत्रिक दृष्ट्या नवीन बजेट मंजूर होणे आणि निधीचे वितरण होणे यात अनेकदा विलंब होत असतो. परंतु आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे की ज्यांनी सर्व शंकांना पूर्णविराम दिला आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी, निम सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, अनुदानित शाळेमधील शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी तसेच आपले सर्व सन्माननीय पेन्शनधारक यांच्यासाठी राज्य शासनाच्या तिजोरीचे दालने किंवा दारे स्वतःहून शासनाने उघडली आहे. तर कोषागार, शासकीय कोषागार विभाग कार्यालयाने 27 एप्रिल 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक परिपत्रक निर्गमित केले आहे. हे परिपत्रक केवळ एक कागदाचा तुकडा नसून तो राज्यातील लाखो कुटुंबाचा आर्थिक स्थैर्याचा आधार आहे. या परिपत्रकानुसार सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी लागणाऱ्या पहिल्या टप्प्यातील अनुदानाचे वितरण वित्त विभागाने अधिकृत मान्यता दिली आहे आणि त्यामुळे वितरण झाले आहे. हे वितरण प्रामुख्याने एप्रिल 2026 च्या पगारासाठी आणि निवृत्ती वेतनासाठी करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे प्रशासकीय स्तरावर वेगवेगळ्या हालचाली सुरू झाल्या असून पगाराचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. या व्हिडिओमधून आपण या परिपत्रकाचा सखोल अभ्यास करणार आहोत व त्यातील काही अटीचा तुमच्या पगारावर काय परिणाम होईल हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. सर्वात आधी आपण हे समजावून घेऊ की हे परिपत्रक नेमके काय सांगते. दरवर्षी मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो. या संकल्पात विविध विषयावर तरतूद केली जाते आणि मात्र निधी प्रत्यक्ष खर्चासाठी विनियोग करण्यास अधिनियम संमत होणे गरजेचे असते. 2026 चे विनियोजन अधिनियमानुसार वित्त विभागाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागासह इतर अनेक महत्त्वाच्या विभागांना आवश्यक तो निधी आता थेट संचालक स्तरावरून उपलब्ध करून दिला आहे. याचा अर्थ असा की पगार करण्यासाठी आता निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही. आणि शिवाय शासकीय कोषागार कार्यालयाने स्पष्ट केले आहे की एप्रिल 26 या महिन्याचे वेतन आणि भत्ते आणि निवृत्ती वेतन या बाबीचा खर्च भागवण्यास आवश्यक तो निधी वितरित झाला असून तो विहित वेळेत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सर्व जिल्हा कोषागारी अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. या परिपत्रकातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे महागाई भत्ता आणि डीए यांची थकबाकी. तुम्हाला आठवत असेल की वित्त विभागाने 25 फेब्रुवारी 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. मात्र काही तांत्रिक कारणामुळे या निधीच्या उपलब्धतेमुळे अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना या वाढीच्या भत्त्याचा फरक थकबाकी अद्यापही मिळाली नव्हती आणि या नवीन परिपत्रक शासनाने अत्यंत कडक आणि स्पष्ट आदेश दिले आहे की जसे की नमूद केले आहे, जर कोणत्याही कर्मचाऱ्याचा किंवा पेन्शनधारकाचा मागील 4 महिन्याचा महागाई भत्ता थकबाकीच्या स्वरूपात प्रलंबित असेल तर तो एप्रिल महिन्याच्या नियमित पगारासोबत अदा करण्यात यावा. ही बातमी म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणावी लागेल, दुग्ध शर्कराचा योग म्हणावे लागेल, कारण एप्रिल महिन्यात नियमित पगारासोबत त्यांना एक मोठी थकबाकीची रक्कम देखील मिळणार आहे. आता आपण या प्रक्रियेत काही तांत्रिक प्रशासकीय बाबीकडे वळूया. जर सामान्य कर्मचाऱ्याला माहीत असणे अत्यंत गरजेचे असते, कारण शासनाचे परिपत्रक स्पष्ट केले आहे की वितरित करण्यात आलेला निधीचा वापर हा केवळ नियमित पगार आणि निवृत्ती वेतनासाठीच केला जावा. अनेकदा असे होते की कार्यालयामध्ये इतर अनेक प्रलंबित देयके असतात, जसे की प्रवास भत्ता देयके,
वैद्यकीय अभिलेखे आणि इतर कार्यालयीन खर्च यावर हा निधी खर्च होतो. मात्र शासनाने या निधीच्या बाबतीत कडक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पगार आणि पेन्शनचा हा प्राधान्याचा विषय असून तो वेळेवर मार्गी लागण्यासाठी निधीचा विनियोग करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना खात्री मिळते की त्यांच्या हक्काचा पैसा इतर कोणत्याही कारणास्तव वळवला जाणार नाही. शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात विशेष तत्परता दाखवली आहे. राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे पगार अनेकदा ऑनलाईन प्रणालीत त्रुटीमुळे किंवा निधीच्या वितरणास होणाऱ्या उशिरामुळे लांबणीवर पडतात. परंतु 27 एप्रिलच्या या परिपत्रकामुळे संचालनालय स्तरावरून सर्व जिल्ह्यांना थेट निधी वर्ग केला झाल्याने आता शाळा प्रणालीमध्ये बिले तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. सर्व मुख्याध्यापक आणि लिपिक वर्गांना तशा प्रकारच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यांनी लवकरच एप्रिल महिन्याचे देयके महागाई भत्त्यासह फरकासह ऑनलाईन सादर करावी. जर तुमच्या शाळेत कार्यालयात ही प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसेल तर कर्मचाऱ्यांनी त्याबाबत विचारणा करणे आवश्यक आहे. कारण शासनाने निधीची तरतूद आधीच पूर्ण केली आहे. पेन्शनधारकांसाठी देखील हे परिपत्रक खूप मोठा आधार घेऊन आले आहेत. निवृत्ती वेतनधारक हे समाजातील असा घटक आहे की ज्याचे आर्थिक गणित हे त्यांच्या पेन्शनवर अवलंबून असते. वाढत्या महागाईच्या काळात आणि आरोग्याच्या तक्रारीमुळे त्यांना वेळेवर आणि वाढीव पेन्शन मिळणे ही चैनीची गोष्ट नसून ती गरजेची आहे. या परिपत्रकामुळे पेन्शनधारकांना देखील 4 महिन्याचा महागाई भत्ता फरक मिळणार आहे. बँकांना देखील या संदर्भात कळवण्यात आले असून ट्रेझरीकडून बिले मंजूर होतात बँकेत पेन्शन जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. राज्यातील निवृत्ती वेतनधारक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. वेळेवर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयाचा आर्थिक परिणाम पाहिला तर एप्रिल 26 चा पगार हा कर्मचाऱ्यांचा मोठा दिलासा ठरणार आहे. समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दरमहा 5 ते 7 हजारांनी वाढला असेल तर त्याला मागील 4 महिन्याची थकबाकी एकत्रितपणे 20 ते 30 हजार रुपये थकबाकी मिळू शकते. नियमित पगार ही थकबाकी एकत्र आल्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांचा अति मोठी रक्कम खेळती राहणार आहे. यामुळे बाजारात देखील आर्थिक उलाढाल वाढेल आणि कारण सरकारी कर्मचारी या अर्थव्यवस्थेचा मुख्य ग्राहक घटक आहे. शासनाने उचललेले पाऊल खऱ्या अर्थाने कर्मचारी हिताचे आहे. परंतु या सर्व प्रक्रियेत कर्मचाऱ्यांची एक गोष्ट चांगली लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपल्या सेवा पुस्तिकेचे ऑनलाईन डेटाची माहिती. अनेकदा पगार उशिरा होण्याचे कारण म्हणजे कर्मचाऱ्यांच्या माहितीमध्ये असलेली चूक असते. त्यामुळे आपल्या कार्यालयात अहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे आपला पगार किंवा महागाई भत्त्याची थकबाकी कशा प्रकारे कॅल्क्युलेट झाली आहे किंवा नाही याची खात्री करणे ही जबाबदारी आहे. शासनाने तर आपल्या बाजूने निधी दिला आहे, मात्र अंमलबजावणी स्थानिक स्तरावरून योग्य होणे गरजेचे आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मधून नेहमीच अशा तांत्रिक विषयात सोप्या भाषेत विश्लेषण करून सांगत असतो. आमचा उद्देश हाच आहे की शासनाचा शेवटचा कर्मचाऱ्यांचा पर्यंत पोहोचणे म्हणजे शासनाचा निर्णय शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचावेत. अनेकदा कर्मचाऱ्यांना शासन नियम आणि परिपत्रक वाचायला वेळ नसतो आणि त्यातील शब्दरचना वाचणे कठीण असते. म्हणून आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती तुमच्या समोर मांडली आहे. एप्रिल 26 चा परिपत्रक एप्रिल 24 चे परिपत्रक सन 2024 ते 27 या आर्थिक वर्षाचा पाया आहे. यावरून देखील स्पष्ट होते आगामी काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या देखील सकारात्मक राहू शकतात, जसे की जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रलंबित मागण्या. हा व्हिडिओ आपण इथेच थांबत नाही तर पुढील घडामोडीवर देखील आपली नजर असणार आहे, जसे की पगाराचे मेसेज कधी सुरू होतील आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये निधी पोहोचण्यास अडचण येत आहेत किंवा महागाई भत्त्याच्या फरकात काही तांत्रिक चुका होत आहेत का. या सर्व विषयावर सातत्याने अपडेट देत राहू. राज्यातील 7व्या वेतन आयोगाच्या हप्त्यामध्ये देखील काही नवीन माहिती मिळाल्यास आम्ही ती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू. त्यामुळे तुम्ही जर अजूनही ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तुमच्या एका क्लिक सबस्क्राईबमुळे आम्हाला अशा प्रकारची माहिती गोळा करून तुमच्या समोर मांडणे प्रचंड प्रोत्साहन मिळते. राज्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याला तो मंत्रालयात असो की दुर्गम भागातील शाळेत कामाला असो आपल्या हक्काचा पैसा त्याला मिळालाच पाहिजे आणि हक्क मिळायलाच हवा. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशनची मुख्य भूमिका आहे.
आजची एप्रिल पगाराची आणि थकबाकीची बातमी तुम्ही तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुकवर आणि सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर शेअर करा, जेणेकरून कोणत्याही कर्मचाऱ्यांना गोंधळाची स्थिती राहणार नाही. महागाई भत्ता 4 महिन्याचा फरक तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि कौटुंबिक गरजांसाठी नक्की उपयोगी पडेल. शेवटी पुन्हा एकदा महत्त्वाच्या मुद्द्याचा आढावा घेऊया. 27 एप्रिल कोषागाराचे परिपत्रक. एप्रिल 26 चा नियमित पगार. निवृत्ती वेतन वेळेवर होणार. 4 महिन्याचा थकबाकी याच पगारात मिळणार आणि निधीचा विनियोग केवळ पगारासाठीच करण्याच्या सूचना. या 4 गोष्टींमुळे एप्रिल महिन्यासाठी कर्मचाऱ्यांना आनंदाचा ठरणार आहे. ही संपूर्ण माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आपल्या राज्याच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचा वाटा आहे आणि त्याच्या कल्याणासाठी असे निर्णय कोणीही काळाची गरज असते, कोणत्याही काळाची गरज असते आणि आजच्या आधुनिक काळातही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. तर हा विस्तारित रिपोर्ट सादर केला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.